कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे जीजू जीजू तू इथे? हा जीजू मी पण इथे। हॅलो जीजू मी पण इथे। हा जीजू मी पण इथे। जीजू काय रे मांजा, तू काय करतो इकडे? हा नाही, हा बरोबर बरोबर, नाही तू तू यांचा मित्र आहे ना, तुमचा मित्र आहे तो। माझ्याशी मैत्री तोडली आहे त्याने आता, काल बच्चन टाकून गेला खूप। ए भाई, आपली मैत्री तुटली नाहीये, ती परत कनेक्ट होते। हॅपी फ्रेंडशिप डे बाबा, हॅपी फ्रेंडशिप डे, हॅपी फ्रेंडशिप, हॅपी फ्रेंडशिप। ऐका, तुम्ही परत त्याच गोष्टी ऐकवायला आलाय का मला? अरे नाही, मला नाही ऐकायचं परत तेच। अहो नाही जीजू, आम्ही उलट हे सांगायला आलोय की तुमचं लग्न ठरतंय। आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला आलोय। आमचा एकमताने बहुमताने तुला सपोर्ट आहे हे आम्ही सांगायला आलो। हे मला घेऊन आले, मी यांच्यासोबत आलो। तू लग्न करतोयस ना, तर मला कळलं की मी तुला सपोर्ट करायला हवं। जे काही काम पडेल ते आम्ही करू। समज अवजड सामान उचलायचंय, त्याला सांग। सेन्सिबल काम आहे आम्हा चौघांना, आम्ही आहोत। डेकोरेशन, लाइटिंग, कॅटरर्स आणि गेस्ट मी बघतो। एक हे असं अचानक मतपरिवर्तन आणि मांजा काय रे? तू तू तर मैत्री तोडली होती माझ्याशी, मग तू काय कानात बोळे घातलेत का? मी आता तुला तेच समजावलं ना की मैत्री परत आपण एकत्र येतोय, पण लग्नाबद्दल आमची काही मतं बदलली आहेत। याचं कारण असं की याने मला समजावलं। बाई थँक्यू, हुशार आहे। हा बोलला की ज्यांचं खरं प्रेम असतं ते पुन्हा एकत्र येतात, त्यामुळे तुला लग्न करावं असं वाटतं ना, तू बिंदास कर, काहीच फरक नाही पडत। आम्ही तुला सगळी मदत करू, पण तुझं आणि शिवाचं खरं प्रेम आहे तर तुम्ही पुन्हा एकत्र येणार, हे मला याने समजावलं। अरे यार, परत तेच नाही, परत तेच कसं असो? हे बघ, मैत्रीबद्दल बदललंय, लग्नाबद्दल काय बोललो तुला? तुला लग्न करायची इच्छा आहे, तू बिंदास कर। आम्ही बहुमताने तुला सपोर्ट करतोय, आम्ही तुझी मदत करू। अवजड सामान हा उचलेल, सेन्सिबल कामं आम्ही करू। आणि जिजू, आम्ही जरी शिवाचे मित्र असलो तरी तुम्हाला एकटा जोडणार नाही आम्ही। काही लागलं फोन करायला, काही लागलं ना, काही लागलं मला सांगायचं, आम्ही सगळे रेडी होत, कळलं का? आणि आणि पत्रिका छापली आहे का तुम्ही? माझ्याकडे नंबर हे बघ, ह्यातलं पण बघून घे एकदा नीट। बघतो अगं, खरंच बघतो। आशू, आता तू म्हणलायस अंगणात करतोय आपण सगळं, तर काही हरकत नाही, पण जे करायचंय ना व्यवस्थित करूया। कर बघ, आणि ते बघून झालं की एकदा हे बघ, हा ड्रेस बघ मी सिलेक्ट केलाय तुझ्यासाठी, आणि याच्यात ना हे कलरचे ऑप्शन्स आहेत, तू एकदा बघून घे। छान आहे ना? तू सिलेक्ट केलंस ना, म्हणजे तसे कपडे आपल्याला शिवून घेता येतील। आणि नेहासाठी पण मी आई बघते, आणि कसं आहे ना, ते आपल्याला त्यांचे कलर्स मॅच करता येतील। काय काय मॅच करायचं चाललंय? अगं बरं झालं आलीस। हे बघ, तुमच्या लग्नाच्या कपड्यांबद्दलच आम्ही बोलत होतो आता। अच्छा, काय नेहा, कसे काय आज? मीच बोलवून घेतलं तिला, म्हंटल सोबत असेल तर गोष्टी सिलेक्ट करता येतील व्यवस्थित। चालेल, काही हरकत नाही। ओके आई, मला जरा भूक लागली, काय आहे का खायला? आशू आशू तू बस, मी करून आणते। काकू मी करते ना, मी आहे इथे। का तू कशाला करायला पाहिजे? मी करते। नाही, मी आई करू दे ना तिला। आता आशूला पण तिच्या हातचं खायची सवय झाली पाहिजे, काय आशू? चालेल ना? बर, जा कर। उर्मिला, मदत करशील? बरं, हे बघ, चला सगळे छान आहे। त्या ह्याला आधी नीट बघून घे। हा बघितलं, दाखव जरा, दाखव। हे मला फार आवडले, छान आहे, आईचा चॉईस ना मला खूप आवडतो। आई हे कर, तू कर, सिलेक्ट कर। चंदन, ह्या बॅग्स ठेवशील? मला लागतील तशा मी घेऊन जाईल। काय आहे? काय आहे? बॅग्स आहेत, शॉपिंग बॅग्स आहेत, शॉप मधून आणलेत। नाही, ते मलाही दिसतंय, पण कोणी दिलं तुला हे? नको ते प्रश्न विचारू नकोस चंदन, काही उपयोग नाही। तुला नसतील ठेवायचे तर सांग। नाही, ठेवतो ना मी, तू मला फक्त सांग हे कोणी दिलं तुला? तुला का सांगू मी? कारण नवरा आहे मी तुझा। तू काय आणते, कुठून आणते हे सगळं मला माहित असायला पाहिजे। नाही, अगोदर हे सगळं मीच आणायचो,
पण आता तुला ह्याच्यासाठी पैसे कोण देतंय? हा, तू माझ्या लाईफ मध्ये जरा जास्तच घुसत नाहीयेस? हो घुसतोय, लग्न झालंय आपलं. तू तू दुसऱ्या कोणाला डेट करतेस? शी चंदन, वेडा आहेस का तू? तुला काही दुसरी कामं नाही येथे असले विचार करतोयस? नसेल ठेवायचं तर जाते मी घेऊ. जा ना. ठेवणार कुठे? घरी तर ठेवू शकत नाही. बघून घेईन. ही दिव्या नक्कीच काहीतरी लपवते, नाहीतर ही एवढी घाबरली नसती. मला शोधून काढायला पाहिजे. नक्की चाललंय काय? आई, आज खूप दिवसांनी छान असं रिलॅक्स वाटतंय मला. एकदा का नेहा या घरात सून म्हणून आली की घर एकदम भरल्यासारखं वाटेल. खरंय. पण नेहा आहे कुठे? मी बघून येते. आलेच. अरे काय घेऊन आलेत? नेहा, काय स्पेशल काय? खीर गेली सगळ्यांसाठी. खा खा, लवकर खा आणि सांगा कशी झालीये. आता ही खीर ह्यांना आवडणार नाही हे तर नक्की आहे. मला आत्ताच काहीतरी रिजेक्ट करा. नाही झालीये ना छान खीर? हा, नाही झालीये ना? छान नाही झालीये. हा, तेच वाटलंच मला, नाही जमणार मला. खूप छान झालीये. जिंकलंच नेहा, जिंकलंच. देसाई घराण्याची होणारी सून ना एकदम सुगरण आहे. कशी झालीये खीर सुहास? म्हणजे काय विचारणार का? अप्रतिम. वा वा. काय संपदा काकू, कशी झालीये खीर? भाऊ काका, पण असं कसं झालं हे? काय बनवलं हिने? साखर टाकली नाहीये आणि वेलची पण नाहीये. अशी कोण बनवतो खीर? अशाने आई हिला आजच रिजेक्ट करायची. थोडीशी वेलची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.